भाजपचे नेते किरीट सोमय्या उद्या मालेगाव पोलिसात जाऊन भेट घेऊन 1000 बांगलादेशींची नावं पोलिसांकडे सुपूर्द करणार आहेत। बनावट कागदपत्र आणि पुरावे देऊन भारतामध्ये जन्म झाल्याचं प्रमाणपत्र मिळवण्याचं मोठं कटकारस्थान उघडकीस आलंय, असं भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय। तर काही बांगलादेशींनी खोटे आणि दिशाभूल करणाऱ्या कागदपत्रांचे पुरावे देखील दिलेत, असंही किरीट सोमय्या म्हणाले। काल रात्री माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्याशी चर्चा झाली। महाराष्ट्रातला या सगळ्या बांगलादेशी रोहिंग्या ज्यांनी खोटे कागदपत्र देऊन महाराष्ट्रात जन्म झाल्याचे प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला, या त्या सगळ्यांवर कारवाई होणार। मालेगाव पोलिसांनी 3 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला, दोघांना अटक झालेली आहे। सध्या ते पोलीस कस्टडीत आहेत। हिंदी सिनेमामध्ये एक स्टंटमॅन असतो तो हे संजय राऊतची रोज सकाळची जे पत्रकार परिषद ते रोज असं कुठलं ना कुठलं स्टंट वाक्य विधान ते करतात, दुसऱ्या दिवशी ते विसरतात। म्हणून या स्टंटबाजीमध्ये आम्हाला सहभागी व्हायचं ना, आम्ही आता स्टंट स्टेटमेंटना इग्नोर करतो।